लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर सर आपल्याबरोबर आहेत. सर, आपण जर पाहिलं तर चीन म्हणते भारत आणि पाकिस्ताननी संयम घ्यावा. कसं बघता? पाकिस्तानला चीन मदत करते असं वेळोवेळी बोललं जाते. खरंच अशी मदत होतीये का? आपल्या म्हणण्याप्रमाणे चीन आता म्हणतोय भारत आणि पाकिस्तानमध्ये संयम ठेवा, परंतु चीननी पाकिस्तानला पहलगाम हल्ल्याच्या अगोदर कधी म्हटलं का की तुम्ही संयम ठेवा, तुम्ही आतंकवाद्यांना मदत नका करू, भारतात आतंकवादी पाठवू नका, भारतात लोकांना मारू नका. मुंबईच्या हल्ल्यावरती म्हटलं का त्यांनी नका करू, पार्लमेंटवरती हल्ला केला तेव्हा म्हटलं का त्यांना नका करू. आता जेव्हा चीनला वाटतंय की भारत एक कठोर कारवाई करतोय, आता ते म्हणतात आहे की तुम्ही संयम पाळा. हा धडा आता शिकवतात आहे. ही बुद्धिमत्ता चीनला आली ती गोष्ट वेगळी आहे. परंतु आपण एक लक्षात घ्या की पाकिस्तानच्या विरुद्ध जे आपण ऑपरेशन सिंदूर करतोय, पहिले आपण एक केलं, आता ऑपरेशन सिंदूर 2 चाललंय, म्हणजे ते चालतच राहणार आहे. हे करताना आपण पाकिस्तानच्या स्थानिक लोकांवरती काही कारवाई करत नाही. आपली जी कारवाई आहे ते आतंकवादी तत्त्व त्यांच्या विरुद्ध आहे, आतंकवादी ठिकाणावरती जरूर आहे. पाकिस्तानचे जे सैनिक अड्डे काही आहे त्यांच्यावरती जिथून आपल्यावरती कारवाई झाली आहे, जिथून त्यांनी आपल्यावरती मार केला आहे, मग आपण त्याचं प्रत्युत्तर दिलं आहे. आणि ज्या जागून भारतावर ड्रोन हल्ले होतात आहे त्या जागेवरती आपण निशाणा घेतलेला आहे. आणि त्या कारण पाकिस्तानचं बरंच नुकसान झालेलं आहे. त्यांच्याकडे बरेच शस्त्र जे आहे हे चीनकडून आलेले आहे आणि ते शस्त्र वापरले गेले नाही. ते वापरले गेले म्हणजे ते तितके सक्षम नव्हते जितके त्यांना वाटलं की हे सक्षम होतील. काही जे ड्रोन पाडले गेलेले आहे हे पडलेले हे चीनमधून आलेले होते. त्यांच्याकडे असे काही मिसाईल त्यांच्याकडे आलेले ते फेल झालेले. तर चीनची पण टेक्नॉलॉजी आपण म्हणतो चीनची टेक्नॉलॉजी फार वार आहे. ह्या युद्धामध्ये हे लक्षात आलं की बहुतेक त्याच्यामध्ये पण काहीतरी कमतरता आहे असं मला वाटतं. बाकी लोक काय म्हणतात ती गोष्ट वेगळी. सर, पाकिस्तानची विमानं असतील किंवा पाकिस्ताननी तुर्कीच्या एअरपोर्टचा सहारा घेतलाय किंवा पाकिस्ताननी तुर्कीचे जे ड्रोन आहेत ते वापरलेत, कारण की सगळ्यात मोठे ड्रोन जे आहेत ते तुर्कीकडे. बरोबर आहे, ते ड्रोन वापरले, पण त्या ड्रोनला आपण यायच्या अगोदरच नष्ट केलं. म्हणजे आपल्याकडे पण टेक्नॉलॉजी इतकी चांगली आहे की आपण ड्रोनचा डिफेन्स करू शकतो, मग ते तुर्कीचे, चीनचे की आणि कुणाचे. परंतु वास्तविकता हे आहे की ते ड्रोन आपल्यावर पाकिस्ताननी पाडलेले आहे. पाकिस्ताननी पाठवले ना, टर्कीनी तर जो फार केला. ते हे पाकिस्तानी सैन्याकडे जे परदेशातून सामग्री येते ती कुठपर्यंत युद्धात्मक स्थितीला काबू करण्याकरता आहे ह्यात मला शंका आहे. कारण की ते सहायता देतात आहे, पैसे कमी घेतात आहे आणि सामग्री देतात आहे. भारत जे आहे पूर्ण युद्ध सामग्री स्वतः तयार करतो आहे. आपले मिसाईल, आपली टेक्नॉलॉजी, फक्त आपण विमानं दुसऱ्या देशातून घेतले आहे, पण ते विमानं घ्यायच्या अगोदर पण आपण त्यांना म्हटलं होतं, राफेल आपले जे काम करतात आहे की तुम्ही आम्हाला त्या विमानामध्ये ह्या प्रकारची टेक्नॉलॉजी द्या. आणि ती वास्तविकता आपण पाहतो आहे की आपले विमानं पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी अगदी हाहाकार करून टाकलेला आहे. कुठे केलेला आहे? जिथून पाकिस्तान आपल्यावर हल्ला करत आहे त्या ठिकाणी नाही, जिथे सिव्हिलियन राहतात आहे किंवा जिथे निरपराधी लोक राहतात आहेत तिथे आपल्या विमानांनी काम करते. आपण फक्त आतंकवादी ठिकाणे आणि ज्या ठिकाणावरतून सैन्य आपल्या विरुद्ध काम करतो आहे त्याच्यावर काम करतो आहे. बलुचिस्तानबाबत सिंध प्रांत वेगळा होईल असं तुम्ही म्हणता? असं म्हणतात आहे लोक की बहुतेक ही जी कारवाई जर संपेल तर पाकिस्तानमध्ये सिंध प्रॉव्हिन्स, बलुचिस्तान प्रॉव्हिन्स आणि खैबर पख्तूनख्वा प्रॉव्हिन्स ह्यामध्ये स्वातंत्र्य होण्याची मागणी येईल. कारण की सिंध प्रॉव्हिन्समध्ये, सिंध प्रांत जो आहे जिथे कराची ज्याची राजधानी आहे, समुद्री काठावरती आहे. पाश्चात्य देशामध्ये अशी एक सिक्युरिटी थिंकिंग ज्याला आपण म्हणतो ती आहे की जर तुम्ही पाकिस्तानच्या हातातून समुद्री काठ काढून घेतला तर पाकिस्तानला कुत्रं पण नाही विचारणार. मग समुद्री काठा कारण पाकिस्तानची किंमत आहे. आणि सिंध आणि बलुचिस्तान ह्या दोन्ही प्रांतांबरोबर समुद्र आहे. जर हे दोन्ही प्रांत पाकिस्तानातून बाहेर पडले तर पाकिस्तानकडे समुद्र नसणार नाही.
आणि समुद्र नसलेला पाकिस्तान हा एक घेरलेला पाकिस्तान होईल. कारण की सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, अफगाणिस्तान आणि एका बाजूला चीनचं जे थोडं बहुत लागलेलं ते आहे. ह्या स्थितीमध्ये पाकिस्तानची स्थिती काय होईल हे आपण कल्पना करू शकत नाही. कल्पना मला आहे, पण ते बोलणं योग्य नाही आहे. त्यांचं काय होईल आहे ही पण एक वास्तविकता आहे की ह्या प्रांतांमध्ये येणाऱ्या 2-1 वर्षामध्ये विद्रोह नक्की सुरू होईल. बलुचिस्तानमध्ये अजूनही चाललेलं आहे. त्यांची बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आहे, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आहे, बलुचिस्तान टायगर आहे. तसे आतंकवाद्यांचे सत्याचे त्यांचे आहे, पाकिस्तानच्या विरुद्ध आहे ते. परंतु आता त्यांना बहुतेक मला वाटतं अशी संधी मिळेल किंवा असं वाटेल की आपण पण स्वातंत्र्य युद्ध केला पाहिजे. शहानवाज शरीफ ट्रम्प यांच्याकडं म्हणतात आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती व सगळ्यांनी आम्हाला मदत करावी, मात्र ट्रम्प यांनी सांगितले की या गोष्टीमध्ये आम्ही पडणार नाही. अगदी बरोबर आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की आज जगामध्ये एकूण 70 देश, एकूण 70, त्यात पाश्चात्य देश जास्त आहे, ते सगळे म्हणतात आहे की आम्ही कुणालाही पाठिंबा देणार नाही, आम्ही कुणाची मदत करणार नाही. भारत जे करतो आहे ते ठीक करतो आहे असं आम्हाला वाटतं पाकिस्तानच्या विरुद्ध. परंतु एक आपण लक्षात घ्या की पाश्चात्य देशामध्ये पण अनेक देश असे आहेत जे पाकिस्तानच्या विरुद्ध आहे, ह्यात शंका नाही आहे. कारण की आपण लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा रशिया, त्याला त्यावेळेला फक्त एक 10-15 वर्ष अगोदरची गोष्ट आहे, सोव्हिएत युनियन म्हणत होतो, अफगाणिस्तानमध्ये युद्ध करत होते आतंकवाद्यांच्या विरुद्ध, तेव्हा पाकिस्ताननी त्या आतंकवाद्यांची मदत केली, शस्त्र दिले. आणि ज्या वेळेला अमेरिकेने उसामा बिन लादेनच्या विरुद्ध आतंकवाद्यांविरुद्ध युद्ध केलं अफगाणिस्तानमध्ये, तेव्हा पाकिस्तानच्या मार्गाने जायला अमेरिकेला एका ट्रकला, जसं आपण टोलगेटवर ते तिकीट देतो, $200 ते घेत होते. इतका पैसा त्यांनी कमवला. आणि शेवटी मग लक्षात आलं की ज्या आतंकवाद्यांबरोबर अमेरिका युद्ध करतो आहे त्या आतंकवाद्यांचं मुखिया उसामा बिन लादेन, त्याला पाकिस्तानने आपल्या सैन्य मुख्यालयाच्या जवळ ठेवलं होतं आणि कोणाला सांगतच नव्हते ते. ही सगळी वास्तविकता घेऊन जगाच्या लोकांचा विश्वास पाकिस्तानवरतून गेलेला आहे. पाकिस्तान इज नो मोर रिलायबल कंट्री असं लोकांना वाटतं आहे. यू कॅनॉट ट्रस्ट पाकिस्तान. इफ यू ट्रस्ट पाकिस्तान यू विल मेक ए बिगेस्ट मिस्टेक. मला वाटतं चीन पाकिस्तानची मदत करतो आहे, पण बहुतेक चीन पण पाकिस्तानवर ते विश्वास करत नाही, हे नक्कीच आहे. पण तुम्ही म्हणताय की बलुचिस्तानमध्ये आपले 20 लक्ष लोक आहेत, मग त्यांचं काय होणार? आपले नाही आहे, म्हणजे आपले वंशज तेव्हापासून 400 वर्ष 300 वर्षापासून ते तिथे राहतात आहे आणि ते स्वतःला मराठी वंशज म्हणतात असं ते म्हणतात आहे. ठीक आहे ना. आणि त्यांचं आता अजूनही जे शब्द वापरतात घरामध्ये, आई वगैरे म्हणतात, ताई म्हणतात ते लोक, ते सगळे मराठी शब्द आहे. आणि पानिपतचं जे 3रं युद्ध झालं त्या युद्धानंतर जे मराठी सैनिक आहेत ते तिथे गेले होते आणि तिथे स्थायी झाले. तर बलुचिस्तानचे लोक आजही आपल्याला भारतीय वंशज म्हणतात, हे ते लोक म्हणतात. आम्ही हे म्हणत नाही आहे की बलुचिस्तान आमचा प्रांत आहे, तो पाकिस्तानचा हिस्सा आहे, पण तिकडचे लोक आपल्याला म्हणतात, तिकडचे लोक आपल्याला म्हणतात आहे. आपण पाकिस्तानच्या विरुद्ध कोणाला मदत करत नाही आहे सध्या तरी, पण जर पाकिस्तानच्या विरुद्ध कधी मागणी आली मग त्यावेळेला शासन काय करेल हे पाहायला जाईल. आपण म्हणजे शासन त्यांनी मदत मागितली तर शासन करू शकतं? नाही, ते आता विचार करावा लागेल कोणत्या स्थितीमध्ये कोणत्या प्रकारची मदत मागतात आहे, काय त्यांची इच्छा आहे. आपल्याला त्यावेळेला बांगलादेशच्या लोकांनी मदत मागितली होती, पण ती एक वेगळा प्रकार होता. ज्याप्रमाणे परिस्थिती बदलेल त्याप्रमाणे भारतीय शासन आणि भारतीय नेतृत्व ह्या प्रश्नावरती विचार करेल. पण ही परिस्थिती किती दिवस राहू शकते? नाही, ही जी परिस्थिती आहे, मला वाटतं जोपर्यंत पाकिस्तान आपले हात टेकत नाही तोपर्यंत भारत त्याला सोडणार नाही, भारत त्याला सोडणार नाही. त्यांनी मान्य केलं पाहिजे. आणि पाकिस्तानचे सैन्य पूर्णध्वस्त तर नाही करता येणार आहे, परंतु सैनिकी व्यवस्था आणि पाकिस्तानच्या सैन्याची जी एक वृत्ती आहे, आतंकवादी तत्वांना जे मदत करतात, ती वृत्ती भ्रष्ट केली पाहिजे आणि ती करतील. पाकिस्तानच्या लोकांचा विश्वास त्यांच्या सैन्यावरती किंवा तिथल्या शासनावरती राहिला नाही आता, कारण की अनेक व्हिडिओ आता समोर यायला सुरुवात. अगदी बरोबर आहे. पाकिस्तानच्या लोकांचा विश्वास पाकिस्तानी शासनावरती नव्हताच अगोदर पण, कारण की पाकिस्तानमध्ये शासन सेवती करतं कोण आहे, हे जे त्यांचे पंतप्रधान म्हणा किंवा हे सगळे
ज्याला आपण म्हणतो शतरंज के खिलाडी, बुद्धिमत्ता जी आहे ती लोकांमध्ये नाही आहे, लोक नाही करतात त्याला सैन्य म्हणतो आहे तुम्ही असं करा, आतंकवाद्यांना सैन्य म्हणतो आहे तुम्ही असं करा, पंतप्रधान रक्षामंत्री त्यांना ते म्हणतात सैनिक की जे जनरल त्यांचे आहेत, सेनाध्यक्ष वगैरे आहेत, हे लोक म्हणतात तुम्ही असं करा. तर ते फक्त ज्याला आपण म्हणतो, आपण जेव्हा शतरंज घेतो गोट्या चालतो तर ते लोक गोट्यांसारखे आहे. बुद्धिमत्ता ती बुद्धिबळ जे आहे ते सैनिकांचे वापरतात ते. खऱ्या अर्थात शासन पाकिस्तानमध्ये कधीही सिव्हिलियन गव्हर्नमेंटनी केलेलं नाही. शासनाच्या मागच्या स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तानच्या सैन्याचा हात राहिलेला आहे आणि तो राहील, ही एक वास्तविकता आहे. नक्की आता पाकिस्तान भारत हे युद्ध किती दिवस चालतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन किरण काजळेसह सागर वाड, साम टीव्ही, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.